हाय फ्रेंड्स, आपण लंच बॉक्स आयडियाज सिरीज सुरू केलेली आहे आणि आज आपण पालक पराठा करणार आहोत। जर पालकची भाजी आणि जर चपाती तुम्ही दिली मुलांना तर ते बिलकुल खात नाहीत, पण तुम्ही या पद्धतीने जर पराठा केला तर डब्यामध्ये काही सुद्धा शिल्लक राहणार नाही, याची गॅरंटी मी देते। तर एक जुडी पालक इथं मी निवडून स्वच्छ धुवून घेतलाय, थोडासा कट करून घेतला तरी सुद्धा चालेल। हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घालायची, कारण लहान मुलं खाणार आहेत। आणि लसूण घेतलाय, ते 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत। थोडंसं आलं घालायचं आणि एक अर्धा कप पाणी घालून छान अशी ह्याची प्युरी तयार करून घ्यायची। छान अशी आपली पालक प्युरी तयार झालेली आहे। मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि अगदी 1 टेबलस्पून बेसन पीठ घेतलंय, थोडीशी हळद घेतले। बेसन पिठामुळे आपल्या पराठ्याला क्रिस्प चांगला येतो। भरपूर तीळ घालायचे, त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, ओवा थोडासा घालायचा। ओवामुळे आपल्या पराठ्याला खूप छान सुगंध येतो आणि पचायलाही ते हलकं पडतं। 1 चमचाभर तेल घालायचं। हे सर्व आधी मिक्स करून घ्यायचं पिठासोबत मसाले। त्यानंतर आपण जी प्युरी केलेली आहे ती थोडी थोडी घालून पीठ घट्टसर पण स्मूथ असायचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा। सकाळची घाई गडबड असते, तुम्ही यामध्ये अगदी इझिली पराठे बनवू शकता आणि मुलांना देऊ शकता। तर छान असा स्मूथ आपला हा गोळा तयार झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि 10 ते 15 मिनिटं आपण हे पीठ असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। 10 ते 15 मिनिटानंतर आपण पराठे करायचे। पुन्हा एकदा 1 मिनिटभर मी हे पराठ्याचं पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेते आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। तर तुम्हाला पराठा कसा छोटा मोठा हवा आहे त्या पद्धतीने आपण याचे गोळे तयार करून घ्यायचे। त्यानंतर पोळपाटावरती आपण चपाती करतो तसं करून घ्यायचं। मी थोडंसं तेल का लावते, जेणेकरून आपले हे पराठे अगदी संध्याकाळपर्यंत नरम राहतील, स्मूथ राहतील आणि शक्यतो मुलं 1-1:30च्या दरम्यानच त्यांचा लंच ब्रेक असतो, तर तोपर्यंत ते आपलं पराठे छान राहावेत, त्यामुळे मी त्याला घडी घातलेली आहे। आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा बनवायचा आहे, पण चपातीसारखा पातळ बनवायचा नाही, थोडासा गुबगुबीत म्हणतो ना असा थोडासा जाड ठेवायचा। आणि त्याच्यावरती आपण थोडेसे तीळ लावणार आहोत, त्यामुळे आणखी हा पराठा छान दिसतो। तर तीळ हे आपले हाडं मजबूत करण्यासाठी फार उपयोगी आहे, तर तिळाचा वापर भरपूर केला तरी तुमच्या शरीराला फायदाच होणार आहे। आणि आता थोडासा मान्सून सुरू झालेला आहे, त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढायला सुद्धा मदत होते। आता हा छानसा आपला छोटासा पराठा तयार झालेला आहे। तवा सुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे। तर काठ आपण बारीक करायचे, खूप जाड असे ठेवायचे नाहीयेत। तवा गरम झालेला आहे, तर मध्यम फ्लेमवरती आपण हा पराठा छान असा दोन्हीकडून शेकून घ्यायचा आहे। आता ह्या पराठ्यावरती तेल तूप जे तुम्हाला आवडत असेल ते लावायचं आहे। मी शक्यतो आधी तेल लावते आणि मग त्यानंतर पराठा काढल्यानंतर मी त्याच्यावरती तूप लावते, तर तुमच्या आवडीनुसार ते करायचं आहे। तुम्ही बघू शकता पराठा टम्म असा आपला फुगलेला आहे आणि आपण त्याच्यावरती छान असे तीळ लावलेले आहेत, त्यामुळे तो आणखी अमेझिंग दिसतोय। खरपूस असा भाजून घ्यायचा, म्हणजे खाताना मुलांना मजा येते। तर आता हा पराठा मी घरीच खायला करते, त्यामुळे तो मी त्याच्यावरती तेल आधी तूप लावलेला आहे। जर मी टिफिनमध्ये देणार असेल तर मी त्याला आधी तेल लावते आणि मग खाताना त्याच्यावरती तुपाची धार सोडते। आणि याच पद्धतीने मी बाकीचे पराठे करून घेते। तुम्हाला पराठ्याचा कलर दाखवते, अगदी अमेझिंग असा झालेला आहे। आणि आता आपण टिफिन भरूयात। तर टोमॅटो सॉस नाही दिला तरी सुद्धा चालेल, इतका छान हा पराठा झालेला आहे। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।